Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह। जागना है तो जगना पड़ेगा, एक राष्ट्र के लिए। जल साक्षरता अभियानाच्या अनुषंगानं घेण्यात आलेल्या 2 दिवसीय प्रशिक्षणाला अनेक ग्रामपंचायतीने फिरवली पाठ। आपल्या गावातील पाण्याचे स्रोत समजून घेऊन ते जतन करण्यासाठी राष्ट्रीय जल जीवन मिशन अंतर्गत स्टेटस रिलीफ सोसायटी जयपूर यांच्या वतीनं गेवराई तालुक्यातील तलवडा सर्कल येथील जिल्हा परिषद शाळा तलवडा येथे 2 दिवसीय साक्षरता अभियान प्रत्येक ग्रामपंचायत राबवण्यासाठी हे प्रशिक्षण राबवण्यात आलं होतं। मात्र हे प्रशिक्षण प्रत्येक ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व पाणीपुरवठा कर्मचारी यांच्यासाठी ठेवण्यात आलं असतानाही अनेक ग्रामपंचायतीने सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांनी याकडे फिरवली पाठ। अनेक सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक प्रशिक्षण अटेंड न करता नुसत्या रजिस्टरवर सह्या करून बाहेर पडले। मग हे प्रशिक्षण नेमकं कोणासाठी होतं असा प्रश्न निर्माण झाला आहे। या प्रशिक्षणाला अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, थोड्या प्रमाणामध्ये पाणीपुरवठा कर्मचारी उपस्थित होते। अशा ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक यांच्या नाकर्तेपणामुळे जल जीवन मिशन हर घर नल या योजनेचे फार वाटोळे झाले। तरीही सरपंचांना अजून जाग कशी येत नाही असे ग्रामस्थातून चर्चेला उधाण येऊ लागले आहे। सदरील माहिती विचारता प्रशिक्षणार्थी अधिकारी यांनी उडवाउडवीचे उत्तर देत माहिती देण्यास टाळाटाळ केली अशी माहिती बीड जिल्हा प्रतिनिधी डॉक्टर सुरेश गांधले यांनी दिली। तर आपल्याला कोणाला जर आपल्या गावाचं मनोगत व्यक्त करायचं असेल तर या ठिकाणी आपण तुम्हाला संधी आहे की आमच्या इथे जर अशी आपत्ती व्यवस्थापन झालेलं आहे किंवा आपत्ती आमच्या गावाला आलेली तर अशा आपत्तीच्या वेळेस आम्ही आमच्या गावामध्ये काय केलं होतं किंवा हे आम्ही जे सांगितलं तुम्हाला की आपत्तीच्या वेळेस काय करावी, आपत्ती येण्यापूर्वी काय करायचं, आपत्तीच्या दरम्यान काय करायचं किंवा आपत्तीच्या नंतर आपण काय करायचं आपण हे पाहिलं। परंतु अशी परिस्थिती समजा आपल्याच गावात आली आणि याला असं नाही काय जो एक अनुभव असतो तो अनुभव असं शिकवण्यापेक्षा जास्त महत्त्वाचा होता। त्याच्यामुळे तुम्हाला सांगायचं असेल तर तुम्ही तुमच्या गावाचं सांगू शकता। मला कळतं विविध वाक्य आहे म्हणून ठीक आहे। आपलं काय चालू होतं आपत्ती कशामुळे येणार आहे आपल्याला कशामुळे येणार आहे आपत्ती आपल्याला कारण की आपल्याला आपण पाण्याचं व्यवस्थापन व्यवस्थित करत नाही म्हणून आपल्याला सामोरं आव्हानाला तोंड द्यावं लागेल। काय करावं लागेल? सामोरं जाऊन आव्हानाला तोंड आपल्या समोर आव्हानं उभे राहायची नाही त्याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला काय करावं लागेल आपल्याला व्यवस्थापन व्यवस्थित करावं लागेल। पाणी कसं काटकसरीने वापरावं लागेल का नाही काटकसरीने पाणी वापरायचं म्हणजे कसं वापरायचं काटकसरीने पाणी वापरायचं म्हणजे कसं वापरायचं जे वापरलेलं पाणी आपण पुन्हा वापरण्याचा कसं करायचं पुनर्वापर कसा करायचा सगळ्याच पाण्याचा पुनर्वापर होईल का नाही पण ज्या कोणत्या पाणीमध्ये कोणतं पाणी आहे ते सध्या आपण खांड धुतलेलं पाणी आहे वेस्ट न करता ते पाण्यातून पाण्यात दिलं तर त्याचा पुनर्वापर होईल। त्याच पद्धतीने समजा बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।